नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच असा. आज माझ्या मुलाने आणलेत मस्त जाडे एकदम मोठे मोठे बांगडे. हे बघा. आणि मी ते बांगड्याचे शेपट्या बाजूला केल्या आहेत फ्राय करण्यासाठी. आणि रश्यासाठी हे बघा, मी टकल्या घेतल्यात. टकल्या म्हणजे मी कमीच घेतल्यात, बाकीच्या ज्या मोठ्या मोठ्या आहेत ना त्या मी याच्यात घेतल्यात बघा फ्राय करण्यासाठी. कारण का या रश्यामधल्या ना कोण खायला बघत नाही, म्हणून मी थोड्याशा रश्यासाठी टकल्या घेतल्यात बांगड्याच्या. आणि रश्यासाठी घेतलेलं हे बघा मसाला. हे अर्धा नारळ घेतलाय ओला किसून, आणि हळद, आणि धने पावडर, आणि काश्मीरी लाल तिखट म्हणजे रंगासाठी. आणि दुसरं घेतलंय मी मालवणी मसाला थोडासा घेतलाय. माझा नातू नातू लहान आहे ना, म्हणून साठी मी थोडं तिखट कमीच घेतलंय. आणि 2च मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर, लसूण, 2 टमाटर, 1 कांदा. आणि यात घालण्यासाठी मी कोकम पण घेतली आहे, दाखवते तुम्हाला. कोकम मी भिजायला ठेवली. आता याचा रस आहे ना, मी बांगडे जेव्हा फ्राय करेन तेव्हा रस त्याला घेईन मी थोडासा, आणि बाकीचा मी रश्यामध्ये घालेन. आणि आता हे बांगडे फ्राय करण्यासाठी घेतलंय मी लाल तिखट, हळद, आणि हे घेतलंय मी धने पावडर. आता मी हे मसाला वाटून फोडणीला घालेपर्यंत रसा, तोपर्यंत मी याला मसाले लावून ठेवते. बांगड्यांना मसाला लावण्यासाठी मी एक कढई घेतली, यात सर्व बांगडे घेते मी. ताटामध्ये काय बरोबर हलवता येत नाही ना, मसाला लागत नाही बरोबर. आता तुम्ही म्हणाल की काकी असं तुम्ही चीर मारून घेतली नाही का? मी तसं नाही घेतली चीर मारून. हे बघा, असंच मी ना मंद आचेवरती बरोबर फ्राय करून घेणार. आता हे जे रस्सा आहे कोकमचा, आमसूल मी भिजायला ठेवलेत, याचा रस घालते. आता हे जे आमसूल आहेत ना, हे मी जो रसा करणार आहे ना त्यामध्ये घालेन. आता हे मसाले हे घेतलंय, चवीनुसार मीठ. तुम्ही म्हणाल काकी रोज रोज आता फिश थालीच दाखवते, रोज मच्छी फ्राय केलेलेच दाखवते. कोकणामध्ये जास्त मच्छी मिळत नाही ना. आणि मला तर खूप मासे आवडतात. माझा मुलगा वाऱ्याच्या दिवशी बरोबर भरपूर सारे मासे घेऊन येतो. तर हे असं लावून ठेवून देते मी, मसाला वाटेपर्यंत चांगलं मिळून येईल. बांगडे पण काय मस्त ताजे ताजे मिळाले आम्हाला. मला घेऊन जाणार, चल आई तुला काय पाहिजे, कोणते मासे पाहिजेत. मग सुरमई, बोंबील, कोलंबी खाऊन आहे ना मन इटलं. चला म्हटलं आज बांगडे घेऊया. आता हे मस्त लावून झाले. आता मी हे रसा फोडणीला घालेपर्यंत असंच ठेवून देते. मसाला वाटून घेतलाय हे बघा, आमसूल पण घेतलेत, चवीनुसार मीठ घेतलंय. आता हे जे बांगड्याचे डोके आहेत त्यांना सर्वांना मी मसाला लावून घेते. आमसूल आहेत ते पण याच्यातच टाकते. चवीनुसार मीठ. हे जे मिक्सरचा भांड्याला जास्त मसाला लागलेलं त्याच्यात पण पाणी घालून सर्व मसाला धुवून घ्यायचं, टाकायचं नाही. आता ह्या पातेलीमध्ये ना फोडणीला देते मी. फोडणीसाठी मी 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात. तेल घेतलंय फोडणीसाठी. लसणीच्या पाकळ्या आहेत ना फोडणीला घालताना जरा ठेचून घ्यायच्या, आता त्या फुटतात. लसूण लाल झाली आहे. आता यात मी मसाला लावलेले बांगडे सोडते.
आता यात जेवढं पाणी हवंय ना आम्हाला तेवढं मी पाणी ठेवते. आता हे ताट धुवून घातलं मी. आता मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मसाला आहे ते सुद्धा मी धुवून पाणी घेते. लसूण जरा लालसर झाली ना, सुगंध पण काय हा मस्त एक नंबर. तर यात किती हवं तेवढं मी पाणी ठेवते. हे बघा बरोबर झालं आता हे पाणी. आता याला जरासं उकल आली ना का थोडं पाणी पण आटेल. हे बघा काय छान झालं बघा. या पातेली आहे ना रश्याची बाजूला ठेवते आणि इथे मी बांगडे फ्राय करून घेते. तवा एकदम छान आहे. बोंबील फ्राय की सुरमई फ्रायची रेसिपी दाखवली होती तुम्हाला. मला भरपूर कमेंट आले काकी ह्या तव्यावरती ना स्टीलचा चमचा वापरू नका. नाही बरोबर आहे तुमचं. माझी सूनबाई तर तेच करते, त्याच घेते, लाकडीच घेते. पण मी इथे आता आले तर आईच्या हातचं जेवण पाहिजे मुलांना. आई तू कर ग, तुझ्या हाताला खूप चव असते. म्हणजे माझी सून पण चांगलंच करते, पण प्रत्येकाला वाटतं ना आई आली तर आईच्या हातचं जेवण. मला कमेंट पण आलं होतं, हा आता मुलांना आईच्या हातचं जेवण मिळणार. किती बरं वाटतं ना. बांगड्याना मस्त मसाला पण लागून आलाय. हे बघा 10-15 मिनिटं तरी झाली. छान मसाला आता लागलाय त्याला. आता मी फ्राय करायला सुरुवात करते. तेल चांगलं तापलंय. आता मी एक एक बांगडा सोडते तेलात. तवा मोठा असल्यामुळे ना बांगडे फ्राय करायला पण बरं वाटतं. म्हणजे बांगडे काय कोणती पण मच्छी म्हणजे काय भरपूर राहतात त्यामध्ये आहे ना. मासे सर्व तव्यामध्ये बरोबर राहिले बघा. आता हा राहिलेला मसाला आहे ना तो जरा जरा वरून लावते आणि ही कढई धुवून मी ह्या रश्यामध्ये घालते. आता एका बाजूला हे मासे पण आपले बांगडे पण फ्राय होतील आणि रश्याला पण आता जरा बारीक बारीक उकल पण आले बघा. म्हणजे दोन्ही सोबत होतील. मी तुम्हाला सांगू का, मुंबईला आल्यापासून मी बांगडे आणलेच नव्हते. मी सांगितलं होतं मुलांना बांगडे नको, बांगडे आता मिळतात कोकणामध्ये कधीतरी. मग कोलबी बोंबील सुरमई यावरती तर ताव मारलेला पापलेट वगैरे. पण आज मी म्हटलं चल आज बांगडेच घेऊया. मस्त जाडे जाडे बांगडे होते बघा. रसा आपला चांगला तयार झालाय बघा. मस्त उकळलं आणि पाणी पण आटलंय त्याचं. आता मी गॅस बंद करते, रसा उतरून ठेवते आणि तिथे लावते मी कुकर. इथे ठेवते कुकर. आता बांगडे बघते मी झालेत का बरोबर. गॅस मी मंदच ठेवलाय. हा एक बाजूने छान तळले गेलेत बघा. वा मस्त झाले. गॅस जरा फास्ट करते. आता मी हे बांगड्या माशाला आहे ना रवा लावलेला नाही. या तव्यामध्ये तर चिटकत नाहीच नाही, पण बांगड्याला काय रवा लावायची गरज नाही. एक बाजूने छान मस्त तळले गेले. माझा मुलगा म्हणतोय आई काय सुगंध येते ग मासे फ्राय करते त्याचा. तर मुलं आपली कामातच असतात, कसं तरी आपलं करतात. म्हणजे करतात व्यवस्थित, पण आईच्या हातचं ते आईच्या हातचं होय की नाही. त्यांना पण वाटतं ना आईच्या हातचा आज मिळणार खायला. मासे आहेत ना घडी घडी आलटी पलटी करत नाही राहायचं. मंद आचेवरती एक बाजूनी चांगलं म्हणजे फ्राय करून घ्यायचं. नंतर पलटी मारलं की लगेच परत मंद आच करायची आणि चांगलं मस्त फ्राय करून घ्यायचे. आता मी पुन्हा गॅस मंद करते बघा. रस्सा झाला आणि आपला भात पण ठेवलाय मी कुकर मध्ये बाजूला. आणि याचा आरामच होतील. एवढी घाई कशाला करायची होय की नाही.
आपल्या कुकरच्या शिट्या पण झाल्या आणि मंद आचेवरती आपले मासे पण फ्राय होतात आहेत. कारण का बांगडे जरा जाडे आहेत ना, चांगले आतमध्ये पर्यंत चांगले शिजले पाहिजे ना फ्राय करताना. 3 शिट्या आपल्या झाल्या आहेत. आता मी करते हा कुकर खरचा गॅस बंद. बांगडे पण आपले चांगले मस्त फ्राय झाले. हे बघा मस्त फ्राय झाले दोन्ही बाजूनी. आता माझ्या खालचा पण मी गॅस बंद करते. आता हे तवा गरम आहे, तेल गरम आहे, त्यामध्ये आणखीन चांगले मस्त शिजून येतील. जरा थंड पण होऊ दे. आता तुम्हाला मी बांगडे फ्राय आणि बांगडे रस्सा खाली सर्व करून दाखवते. एक नंबर बांगडा फ्राय. हा हा हा, रश्श्याची काय तरी आली आहे मित्रांनो वर बघा. ओ, आपलं सगळं जेवण रेडी आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हा हा, तरीदार रस्सा, बांगडा फ्राय. शहरातली गरमागरम बांगडा फ्राय आणि बांगडा रस्सा ही थाली तुम्हाला कशी वाटली? आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बांगडा ज्या पद्धतीने मी केलंय तुम्ही पण एकदा तसं करून बघा. मसाला वगैरे लावून मी डायरेक्ट फोडणीला दिलंय, तसं तुम्ही पण एकदा करून बघा. बांगड्याचा रस्सा असेल ना तर तसं केल्याने खूप छान होतो. तुम्ही एकदा नक्की प्रयत्न करा आणि नक्की मला कमेंट करा. आता भेटूया पुढच्या मस्त सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आता मी जरा बांगडा टेस्ट करून बघते. रस्सा एकदम गरम आहे, हात घालायला भीती वाटते. काय चविष्ट झाले मित्रांनो, एकदम झणझणीत. माझी मुलं म्हणतात आई आता तू आलेस ना तूच जेवण कर, तुझ्या हातचं जेवणाला खूप चव असते. असं असतं ना हो कोणाकोणाच्या हाताला चव. एक नंबर बांगड्याचा रस्सा म्हटल्यानंतर एक नंबर होतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत.